जय भीम, जय शिवराय। आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आपण आलेलो आहे, जमलेलो आहे। आपण पाहत आहात या ठिकाणी बुद्धिस्ट नेटवर्क यांच्या वतीने लेणी संवर्धन, लेणी वाचवा याबद्दल मोर्चा आणि आंदोलन करण्यात येत आहे। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ते पुरातत्व विभाग, येरवडा, आळंदी रोड या ठिकाणी जाणार आहे। तसंच या मोर्चाचं आयोजन प्राध्यापक डॉक्टर विलासजी खरात यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे। तर तत्पूर्वी या संघटनेचे दाभाडे सर आहेत, त्यांच्याशी आपण या मोर्चाबद्दल, या कार्यक्रमाबद्दल विचारून घेऊया की नेमकं काय कार्यक्रम आहे, काय मोर्चा आहे। सर, काय सांगाल की आपण हा जो मोर्चा काढलेला आहे, तर या मोर्चाबद्दल काय सांगाल आणि याचं काय ध्येय उद्दिष्ट आणि काय कार्यक्रम आहे? नमो बुद्धाय, जय भीम। मी सुरुवातीला सम्यक न्यूज चॅनल आणि MN न्यूज चॅनल या दोन्ही चॅनलचं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्राचा उपाध्यक्ष या नात्यानं मी आपला या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्याला माहीत आहे की बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून 5 ऑक्टोबर 2020ला आणि 12 ऑक्टोबर 2020ला यापूर्वी आम्ही 2 चरणामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। 5 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। 12 ऑक्टोबर 2020ला तालुका लेवलला आम्ही दुसरं आंदोलन केलेलं आहे आणि आज ह्या आंदोलनाचा 3रा टप्पा आज आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत। आमच्या आंदोलनाचा विषय असा आहे की या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा आहे, पण आपण जर पाहिलं गेलं प्रामुख्यानं पुणे जिल्ह्याचं आपण पाहिलं गेलं तर जुन्नर लेण्यामध्ये पाहिलं गेलं, जुन्नर लेण्या हे प्रामुख्यानं बुद्धाचं अस्तित्व असणारं, बुद्धाची विरासत असणारं हे ठिकाण आहे। पण तरीसुद्धा आर्किओलॉजिकल सर्वेला हे माहीत असतानासुद्धा तिथं गणपती बसवला जातो आणि त्या लेण्याचं विद्रुपीकरण करून ब्राह्मणीकरणामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं। अगदी आपण तसंच पाहिलं गेलं, मावळामध्ये पाहिलं गेलं, मावळामध्ये भाज्याची लेणी आहे, कारल्याची लेणी आहे, भंडारा डोंगर आहे, बांबरा डोंगर आहे, या सर्व जी काही असणाऱ्या या ठिकाणी लेणी आहेत तर यांचं विद्रुपीकरण करण्याचं चालू आहे। म्हणून आमचं या ठिकाणी म्हणणं असं आहे की जर या पुरातत्व विभागाला म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला हे जर संवर्धन करता येत नसेल तर ते संवर्धन करण्याचा हक्क आणि अधिकार बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। ते की बुद्ध ज्या लेण्या आहेत त्याचं काय महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे का? हा आमचा इतिहास आहे आणि आमचा इतिहास हा आम्हाला येणाऱ्या पिढीला माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्याच विरासतीच्या जोरावर आम्ही आमचं ध्येय आंदोलन गाठू शकतो, उद्दिष्ट गाठू शकतो। ताई, तुम्ही काय सांगाल लेण्यांबद्दल? लेण्या आपल्याला दाखवून देतात की म्हणजे बौद्ध धर्म हा खूप प्राचीन काळापासून आहे। तर अशा प्रकारे लेण्यांचं संवर्धन झालं पाहिजे। लेण्या ह्या आपल्या बौद्ध संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचं हे ठिकाण आहे। तर या ठिकाणी गजबिया सर आहेत, तर ते याबद्दल सांगतील की काय लेण्यांचं काय महत्त्व आहे? सर, लेण्या ही आमच्या पूर्वजांची विरासत आहे आणि त्याच लेण्यांच्या आधारे ह्या देशाची ओळख झालेली आहे। हा देशाचा इतिहास मिटवला गेला होता। हा देशाचा इतिहास पाहिला तर हा बुद्धांचा इतिहास आहे, बुद्धांची विरासत आहे। आमच्या बुद्धानंतर जी काही डेव्हलपमेंट झालेलं आहे, सम्राट अशोकाने ह्या देशामध्ये आमच्या बुद्धांचा इतिहास दगडावरती करून ठेवून ती अस्वं ठेवलेली आहे। नंतर प्रतिक्रांतीनंतर बुद्धांचा इतिहास हा नष्ट केला गेला आहे। आपल्याला माहीत असेल, आमचे अनेक विद्यापीठं होते, त्या विद्यापीठातून अनेक अभ्यासक्रम शिकवला जात होता आणि त्याचनंतर सम्राट अशोकाने 84,000 स्तूप, लेणी आणि अनेक हे निर्माण केलेली आहेत। ती सत्तांतर करून ब्राह्मणांनी याच्यावर अतिक्रमण करून ती नष्ट केलेली आहे। सर्वात पहिले हा महत्त्वाचा मुद्दा आहे की हा मोर्चा आम्ही डेक्कन कॉलेजवर घेऊन जात आहोत। डेक्कन कॉलेजवर का घेऊन जा? प्राध्यापक BC देवतारे हे संशोधन करण्यासाठी
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावी संशोधन करत होते. संशोधन करत असताना त्यांना एक उंचवटा आढळला. त्याला त्यांनी नाव दिलं उंचवटा नंबर 6. त्याचं त्यांनी खोदकाम केलं तर खोदकामाच्या खाली उत्खननामध्ये त्यांना स्तूप आढळला. त्या स्तूपातला मध्यवर्ती भाग त्यांनी आणखी काही फूट खाली खोदला तर त्यांना तिथे एक भांडं आढळलं. त्या भांड्यामध्ये अस्थी होत्या, कोळसा होता आणि मग त्या ठिकाणी काही पाली भाषेतले तुटलेले शिलालेखाचे अवशेष सापडले. तर त्यांनी टेस्ट करण्यासाठी तो लखनौच्या लॅबोरेटरीला कार्बन डेटिंगला पाठवला. तर त्याचा कालावधी हा 2500 वर्षाच्या मागं जातो त्या भांड्यातल्या वस्तूंचा, धातूंचा. आणि त्या भांड्याचा कालावधी निर्मिती काळ हा 2500 वर्ष जातो, म्हणजे अशोक इसवी सन पूर्व 300 काळात जातो. सन 2002ला हे उत्खनन झालं, पुन्हा 2006ला झालं. मात्र 2007ला एक गंमत झाली. तत्कालीन काँग्रेस सरकारने जिथं सम्राट अशोकाने बनवलेला स्तूप आढळला असं संशोधनांती सिद्ध झालं आहे आणि ती जवळपास 45 एकरची जागा आहे. त्याचं पूर्ण उत्खनन व्हायला हवं ESIने. जर सम्राट अशोकाचा हा देश आहे ते वाचवायला हवं. तर भारत सरकारने, काँग्रेस गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी डॅम बनवण्याचा ऑर्डर देऊन टाकला आणि आज घडीला तिथं डॅम बनत आहे आणि ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी हा मोर्चा आहे. आणि दुःखद गोष्ट आहे, त्या डेक्कन कॉलेजवर का काढत आहो तर त्या ज्या पवित्र अस्थी, ते जे बुद्धाचे पवित्र धातू सापडलेले आहेत, एवढे प्राचीन आहेत. तर अशी एक अंतर्गत माहिती मिळाली आहे की डेक्कन कॉलेजच्या ब्राह्मणांनी ती गायब केली आहे. तर त्यांना हा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आहे. बुद्धाच्या अस्थींना जर गायब केलं जात आहे, त्याचा कोणता रिपोर्ट प्रकाशित केला गेला नाही आहे. 2002ला उत्खनन झालं, आपण 2020ला आहो. भारतीय लोकांना कळेल कसं? तर हा मोर्चा जरी कोरोनाचा महामारीचं नाव सांगत राहिले तर हे कोरोनाच्या नावाखालीच तर लेण्या नष्ट करत आहेत. म्हणून हा आमचा मोर्चा आहे. जवळच जुन्नर लेणी आहे, केव्ज नंबर 7मध्ये. त्याच्या भित्तीवरती शिलालेखात लिहिलेलं आहे की हे फलाना नागराजा काम सुरू केलं आहे. हा एक पुण्याशी निगडीत संबंधित मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे, तुमच्या देहू रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेश या ठिकाणी भेटलेली बुद्धाची मूर्ती आपल्या घरी राजगृहात न ठेवता 25 डिसेंबर 1954ला त्या ठिकाणी स्थापित केली. आणि त्या ठिकाणी जाहीर उद्घोषणा केली की जे OBC लोक आहेत, जे मराठा लोक आहेत, आणि ते गाव म्हणजे तुकाराम महाराजाचं गाव आहे, तर ते पांडुरंगाला का बसतात हे ते विसरले असले तरी त्यांची प्रामाणिक भावना चांगली आहे. पंढरपूरचा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून बुद्ध आहे. आणि ही रहस्य उद्घाटन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. उलट ही गोष्ट आता जास्त सप्रमाणित झाली आहे की पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल हा बुद्धच आहे. परंतु त्या ठिकाणी जो विहार स्थापित केला तो विहार आज घडीला तोडण्यात आलेला आहे. फडणवीस सरकारकडून काही कोटी रुपये घेऊन टेक्सास गायकवाडद्वारे त्याचा तोडफोड सुरू झालेली आहे आणि ती विहार मोठ्या वाईट बिकट स्थितीमध्ये आहे. ती धम्मभूमी आहे, OBCला संदेश देणारी भूमी आहे की बुद्ध हा सर्वांचाच आहे. आणि ती स्मारक नष्ट करणे हा कदाचित RSSच्या ब्राह्मणाचा हेतू असू शकतो. म्हणून ती धम्मभूमी वाचवणे हा सुद्धा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. असे वेगवेगळे हेतू आहे, वेगवेगळे अजेंडे आहे. विदर्भातले पवनी स्तूप असेल, कुही स्तूप असेल, भोन स्तूप असेल, हे वाचवणं ह्या आंदोलनाचा मुख्य अजेंडा आहे. पुन्हा नाशिकच्या लेण्यांना विकृत करणं चालू आहे, शेंदूर फासणं चालू आहे. आणि ESIच्या लोकांचं त्यावर नियंत्रण असून हे सर्रासपणे केलं जाऊ शकत आहे. याला कारण ESIचे लोक जबाबदार आहे, आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आणि त्या लेणीचं नाव पांडव लेणी हे जे प्रचारात आणलं जाते खोटं आहे. त्या लेणीचं नाव त्या लेणीवरच कोरून ठेवलं आहे, त्रिरश्मी लेणी. ही गोष्ट ESIच्या लोकांनी प्रचारात आणायला हवी. खोट्या गोष्टीचा आता पायबंद घालायला हवा. म्हणून खानदेशमध्ये सुद्धा आज आमचा मोर्चा, नाशिकमध्ये, मराठवाड्यामध्ये औरंगाबादच्या ESIच्या विभागावर मोर्चा आहे, जसा पुण्यामध्ये आज मोर्चा आहे. अशा विविध ठिकाणी ह्या मोर्चाचं आयोजन आहे. यामागे नंबर 1 उद्देश आहे
साकेत ही बुद्धनगरी होती. ह्या RSS BJPच्या लोकांनी जजेसला मॅनेज करून त्या ठिकाणी JCB लावून तोडफोड केली. आमचा आता ASIवर भरोसा नाही. हीच गोष्ट आम्हाला लोकांना सांगायची आहे आणि हीच गोष्ट आम्हाला जगातल्या लोकांना सांगायची आहे. म्हणून तुम्ही आलात, तुमचं सम्यक क्रांती जे सोशल मीडिया आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो आणि जे MN चॅनल आहे त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तर मला एक सांगा की जनरली जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सरकारकडे अशा मागण्या केल्या जातात, पण आपण या ठिकाणी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे ही मागणी केलेली आहे. तर त्याचं नेमकं काय कारण? याचं नेमकं कारण हे आहे की पहिले 2 टप्पे जे झालेले आहे, जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे. दुसरा जो टप्पा झाला आहे तो तहसीलदाराला निवेदन दिलं आहे आणि ज्यावेळेस हे निवेदन देण्यात आलं त्याच वेळेस हे सरकारला जाहीर करण्यात आलं की याचे 3 टप्पे आहेत आणि तिसरा टप्पा हा मोर्चाचा आहे. तुम्ही आमच्या अर्जविनंत्याला जर मान्यता देत नसाल तर लोकशाही मार्गानुसार आम्हाला मोर्चा काढायला आलं आहे. आम्हाला ASI हे संविधानाशी प्रामाणिक नाही आहे, हीच गोष्ट जनतेच्या नजरेस आणून द्यायची आहे. त्यांना मक्खनबाजी करायची नाही आहे. हे लोक ब्राह्मण लोक सर्व संस्थावर बसलेले आहेत आणि त्या ज्याही लोकशाही संस्था आहेत त्यांचं विकृतीकरण करत आहे. ही गोष्ट भारतीय जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या बाहेर जे बौद्ध राष्ट्र आहेत त्यांना निदर्शनास आणून द्यायची आहे. खराजी, मला एक सांगा, जर तुम्ही यांच्याकडे आत्ता निवेदन दिलं आणि त्यांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं किंवा मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आता आज आम्ही त्या ठिकाणी डेक्कनला जे आमचा मोर्चा निघेल तिथंच आम्ही जाहीर करू, कारण तोंडाची वाफ काढणं बरोबर नाही. त्यांच्या पुढंच जरा काही गोष्टी जरा तिथंच बोललेल्या बऱ्या. तर आपण पाहत आता या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी एक वयोवृद्ध आहेत बाबा, ज्यांचं वय जवळपास 80 वर्ष. 95 5 कमी 100. बघा, यांचं वय आता 95 आहे आणि अशा वयोवृद्ध बाबांनी या सांगलीवरून या ठिकाणी आंदोलनासाठी येणं म्हणजे हे आंदोलन किती महत्त्वाचं आहे, किती या आंदोलनाची गरज आहे याची आपल्याला जाणीव होते. आपण बाबांना विचारू की बाबाजी, आपण एवढ्या लांबून या ठिकाणी आलेला आहात, तर काय कारण काय, याचं आपल्याला काय वाटतं की बौद्ध लेण्या जतन झाल्या पाहिजे? मला वाटतंय हो, आनंदाची गोष्ट आहे मला ही. बौद्ध लेण्या वाचल्या पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं पाहिजे? हा भारत देश नाही का मुळात बुद्धांचा आहे आणि बुद्धांची विरासत वाचवण्यासाठी देशभर जास्तीत जास्त जुन्नरमध्ये जास्त लेण्या आहेत बुद्धांच्या आणि बुद्धांची विरासत नाही का जुन्नरमध्ये जास्त असल्याने तिथं नाही का अतिक्रमण झालेले आहे. तिथं ते लेण्याद्री नावाचा जे आहे तिथं ते ठिकाण, तिथं गणपती विकृत करून बसलेला गणपती आहे आणि तिथून तो हटवावा. तिथली ती बुद्ध विरासत नाही का सरकारने जतन करून ठेवावी. सरकारला जमत नसेल तर ती नाही का बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्ककडे हस्तांतरित करावी की तिचं जतन झालं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला हा भारत देश बुद्धिझमचा होता ही ग्वाही असली पाहिजे आणि बुद्धिझम ही संकल्पना जगात रुजलेली आहे, ती भारतात पुन्हा रुजवण्याचं काम नाही का बुद्धिस्ट इंटरनॅशनल करत आहे. माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल धन्यवाद. मी रवी रामभाऊ पंडागळे, मावळ तालुका या ठिकाणून या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित झालेलो आहे. आमची सोबत टीम आहे 12 ते 15 लोकांची. तर आमची या आंदोलनामध्ये मुख्य भूमिका आहे की मावळ तालुका हा जो आहे हा टोटली बुद्धिझम आणि सम्राट अशोकाचे लेण्यांचा परिसर आहे मावळ परिसरामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने भाजी लेणी असेल किंवा कारल्याची लेणी असेल. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये कारले लेणी ही जगप्रसिद्ध लेणी आहे आणि तिथं भाजी आणि कारले. तर या कारले लेणीमध्ये आपल्याला माहीत असेल की त्या लेणीचं अस्तित्व जवळपास मिटवण्याचं काम सुरू आहे प्रशासनाच्या माध्यमातून आणि या ब्राह्मणवादी लोकांच्या माध्यमातून. कारण त्या कारले लेणीच्या परिसरामध्ये, कारण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा एक नियम आहे की त्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होता कामा नये. परंतु कारले या ठिकाणी एकविरा देवी नावाची एक अलीकडच्या काळामध्ये एकविरा देवी त्या विहाराच्या समोरच एक छोटंसं त्यांचं मंदिर बनवलेलं आहे की जे अनधिकृत आहे. तर आमची अशी एक मागणी आहे की ते आर्किओलॉजिकल जे काही डिपार्टमेंट आहे त्यांनी तिथं सर्वे करून
ते जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवण्यात यावं. आणि पूर्वी त्या ठिकाणी कारले लेणी असा एक मोठा बोर्ड असायचा, तो बोर्ड तिथं नाही आहे आणि त्या बोर्डच्या ऐवजी एकविरा देवीचा बोर्ड तिथं लावलेला आहे. तर तो बोर्ड असावा किंवा नसावं हे त्यांनी ठरवावं. आणि त्या ठिकाणी हायवेवरून आपण ज्यावेळेस कारले लेणीमध्ये प्रवेश करतो तिथं येणाऱ्या पर्यटकांना लेणी आहे का देवी आहे हा संभ्रम निर्माण होतो. कारण जोपर्यंत तुम्ही त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तिथं लेणी अस्तित्वामध्ये आहे किंवा नाही. तर त्या हायवेच्या परिसरामध्ये एक मोठ्या प्रकारचा बोर्ड आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी लावण्यात यावा की ही ऐतिहासिक बुद्ध लेणी कारले लेणी आहे आणि ही जगांना आणि संपूर्ण जनतेला त्याची माहिती मिळावी ही एक मागणी आहे. त्याचप्रमाणे देवरोडमध्ये बुद्धविहार, जसं खरा सरांनी सांगितलं की बुद्धविहार बाबासाहेबांच्या हस्ते 25 डिसेंबर 1954ला भारतामधली पहिली मूर्ती बाबासाहेबांच्या हस्ते तिथं प्रस्थापित केल्या गेलेली आहे. आणि त्यांचा जो काही उद्देश होता की तुकाराम महाराज हे बुद्धिस्ट विचारांचे होते आणि त्या विचारांचा प्रसार त्या ठिकाणी व्हावा ही एक अपेक्षा होती. परंतु बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की मी जो रोज इथपर्यंत आणला आहे पुढं नेता येत असेल तर न्या, परंतु मागं जाऊ देऊ नका. पण देवरोडची परिस्थिती अशी आहे की बाबासाहेबांच्या काळामध्ये जे काही तिथं विहार बांधलेलं होतं त्या विहारामध्ये आपण जर जाऊन आता परिस्थिती बघितली तर अक्षरशः तिथं बाहेरून येणाऱ्या लोकांना आणि स्थानिकांना एवढा प्रचंड त्रास होतो आहे की आजूबाजूला संपूर्ण खड्डे वगैरे खोदून ठेवलेले आहेत. आणि हे 15-20 वर्षापासून आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची प्रगती नाही. वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे प्रशासनाच्या माध्यमातून किंवा तिथं जे काय ज्यांनी कब्जा केला आहे त्यांच्या माध्यमातून तिथं आहेत. ते आमची एक मागणी आहे, जर तुम्हाला ते बांधता येत नसेल तर कमीत कमी जो काही परिसर आहे तो आहे तसा तुम्ही ठेवा. कारण तिथं गेल्यानंतर जनतेला उभं राहायला सुद्धा जागा नसते. तर ही एक प्रमुख मागणी आमची या आंदोलनामध्ये असणार आहे. मी विनोद रामदास खरात बुलढाण्यावरून आलेलो आहे, मेहकर तालुका. तर हे जे आंदोलन आहे या आंदोलनामधून जे बौद्धविहार आहेत की जे त्याच्यावरती इतर समाज जे आहेत मनुवाद्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत, तर त्यामधून त्यांची सुटका व्हावी आणि त्याचं जतन व्हावं त्या दृष्टीनं सरकारने पावलं उचलली पाहिजे. आणि बुलढाण्यामध्ये जे शेगावला बोनस्तूप आहे, जे सम्राट अशोककालीन बोनस्तूप आहे, त्याचे अवशेष मिळालेले आहेत. तर त्याचं पूर्ण संशोधन करून ते त्यांच्या म्हणजे बौद्धांच्या नावावरती ते केलं पाहिजे आणि त्याच्यावरती शासनानं खर्चपाणी करून जेणेकरून त्याचं म्हणजे पर्यटन स्थळा टाईपमध्ये ते बनवलं पाहिजे. धन्यवाद. आमचा हा देश बुद्धांचा देश आहे आणि अनेक ठिकाणी आमच्या लेण्या पूर्वीच्या लेण्या आहेत, बुद्धस्तूप आहेत. पण हे ब्राह्मण व्यवस्था तिथे सिंदूर थापून वेगळं रूपांतर करायला लागलेलं आहे. हे थांबलं पाहिजे, यासाठी आम्ही आजचा मोर्चा उपस्थित केलेला. आज जगामध्ये संपूर्ण जग ज्या भारताकडे ज्या दृष्टीने बघतं तो कौतुकाचा विषय म्हणजे आपला हा भारत देशातला बौद्ध धर्म. आणि त्या बौद्ध धर्मामध्ये ज्या शांतीचा आणि स्वातंत्र्याचा आणि जी अशी तत्त्व दिलेली आहेत ती जगाने स्वीकारलेली आहेत. पण आपल्या देशातल्या मनुवाद्यांकडून याच्यावर बऱ्याचदा प्रहार केला जातो आहे आणि जी काही बुद्धाची विरासत आहे ती नष्ट करण्याच्या मागे मनुवादी लोक आहेत. तर त्यांच्या या प्रयत्नाला आम्ही या आंदोलनामार्फत विरोध करणार आहोत आणि त्यासाठीही आम्ही आता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. सांस्कृतिक दहशतवाद आपण ज्याला म्हणतो तो सांस्कृतिक दहशतवाद अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेला आहे. ठिकाणी आपण पाहत आहात अगदी 80-90 वर्षाचे एक बाबा आहेत, आजोबा आहेत, गायकवाड त्यांचं नाव आहे. ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहेत. तर बाबा आपलं काय नाव? ठकाजी खंडू गायकवाड. माझं गाव कुरण बुजुर्ग तालुका वेल्हा जिल्हा पुणे. इथला मी रहिवासी. आणि मेश्राम साहेबांच्या कार्यक्रमाला कुठं कार्यक्रम मेश्राम साहेबांचे असतात त्या कार्यक्रमाला मी उपस्थित असतो. मेश्राम साहेबांचं काम फार मोठ्या भारतामध्ये जिकडं चाललेलं आहे आणि याला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही जीवाची जर आहुती देऊन शनी प्राणपणाने आम्ही हे काम करतो आहे. आणि घटना बसवायला पाहिजे, लोकशाही वाचवायला पाहिजे. आणि याला अनेक जे मेश्राम साहेबाच्या ह्याच्यामध्ये जे काम करतात त्या कार्यकर्त्यांना समृद्धपणाने आयुष्य जावं आणि या कार्यक्रमाला योग्य लावावा आणि हेच मी आपली विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हां बाबा मला एक सांगा
तुम्ही लेण्यांना भेटी दिल्यात का आपल्या पुण्यामध्ये ज्या लेण्या आहेत, जसे कारल्याची लेणी, भाज्याची लेणी, त्या ठिकाणी गेलाय का तुम्ही? हा, कारल्याच्या लेणीला आम्ही गेलो होतो. कारल्याच्या लेणीमध्ये त्या जेवळाचा काय संबंध पडत नाही. जे जेवूळ तिथं बांधलेलं आहे आणि त्या जेवळाचा काय तिथं संबंध पडत नाही. आणि अनेक ठिकाणी मला असं ऐकायला मिळतं कोकणामध्ये जी बुद्ध लेणी होती ती बुद्ध लेणी जीपीसी लावून शनी पाडलेली आहे. तेव्हा महाराष्ट्रभर आपण आंदोलन केलं पाहिजे आणि याच्याकरता प्राणपणाला लावून शनी जटलं पाहिजे. तेवढेच बोलून माझे मी 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद बाबा. देतोय कारण या देशामध्ये बौद्ध स्तूप आणि बौद्ध लेण्या ब्राह्मणी षडयंत्राचा भाग म्हणून ह्या नष्ट करण्यात येत आहेत. अनेक बौद्ध स्तूप, अनेक बौद्ध लेण्या या पर्यटन स्थळाच्या अनुषंगानं मोठमोठ्या उद्योगपतींना, मोठमोठ्या अगदी या ज्या शेती आहेत विकल्या जात आहेत, याची तोडफोड केली जात आहे. आणि ते तोडफोड करण्यासाठी लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणामध्ये सहारा घेण्यात येत आहे. तर हे जे षडयंत्र ब्राह्मणी चालू आहे, या षडयंत्राला पर्दाफाश करण्यासाठी जे आंदोलन चालू आहे, आदरणीय प्राध्यापक विलास खरा सर जे भारतभर जे आंदोलन करत आहेत, हे अगदी स्तुत्य कार्यक्रम आहे. आणि भारत मुक्ती मोर्चा संपूर्ण भारतभर याला अगदी काय करेल, समर्थन करत आहे. येणाऱ्या काळामध्ये असंच जर या व्यक्तींचं ब्राह्मणी षडयंत्र चालू झालं तर भारत मुक्ती मोर्चा रस्त्यावरती उतरून जसं तसं उत्तर देईल. माझं नाव संदीप इंगोले आहे. मी परभणीहून आलेलो आहे. आणि जे बुद्धिस्ट नॅशनल नेटवर्कतर्फे जे आंदोलन चालू आहे ते अगदी स्तुत्य आहे. कारण या जगामध्ये सर्व जग या भारताकडे बुद्धभूमी म्हणून पाहतोय. तर या ठिकाणी या भारतामध्ये हे बुद्धाचे अवशेष जेवढे पण आहेत ते नष्ट करण्याचं काम इथली ब्राह्मणी व्यवस्था आणि ब्राह्मण आणि त्याचबरोबर ॲस्ट्रॉलॉजी ऑफ सर्व इंडिया हे सुद्धा करत आहे. आणि त्याच्या विरोधामध्येच हे धडक मोर्चा आज डेक्कन कॉलेजवर होणार आहे. आणि मी मराठवाड्यामधला असल्यामुळे माझ्या शेजारीचे गाव आहे आणि त्या गावामध्ये ज्यावेळेस आम्हाला एक संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्हाला बोलवलं गेलं तर तो प्राचीन मंदिर होतं. तर त्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आम्ही एंट्री मारली तर आम्हाला त्या मंदिरामध्ये बुद्धांच्या मूर्त्या दिसल्या. पण ते मंदिर हनुमानाचं मंदिर आज ग्राह्य धरल्या जाते. त्याचप्रकारे आमचे जे मावस भाव आहेत ते हैदराबादमध्ये आहेत, तर ते तिथं काम करतात. तर तिथे त्यांना प्रत्येक ठिकाणी बौद्धांचे जे अवशेष आहेत आणि मूर्त्या जुन्या त्या तिथं त्यांना दिसल्या. त्यांनी मला ते व्हिडिओ करून पाठवले. मी खरा सरांना पाठवलेले आहेत तिथल्या पण. आणि ज्या प्रकारे बौद्ध लेण्या असतील किंवा बौद्ध स्तूप असतील, सम्राट अशोकाने बांधलेले जे 84,000 स्तूप आहेत, मग ते झाले कुठं, गायब कुठं झाले? तर याचं रूपांतर यांनी मंदिरामध्ये बालाजी मंदिर असो किंवा त्याच्यानंतर जगन्नाथपुरी मंदिर असेल याच्यामध्ये रूपांतरित करून बौद्धांचं जे अवशेष आणि बौद्धांचा इतिहास आहे तो नष्ट करण्याचं काम इथली ब्राह्मणी व्यवस्था करत आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे हे जे आंदोलन छेडण्यात आले ते पूर्ण भारतभर छेडण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी आमचा तरुण वर्गच यासाठी पूर्णपणे प्राणपणाला लावून साथ सहयोग देईल आणि देणार आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मी म्हणेन लेणी बचाव, तू म्हणायचं विरासत बचाव. लेणी बचाव, विरासत बचाव. लेणी बचाओ, विरासत बचाओ. लेणी बचाओ, विरासत बचाओ. बौद्ध स्तूप बचाओ, विरासत बचाओ. बौद्ध स्तूप बचाओ, विरासत बचाओ. बौद्ध स्तूप बचाओ, विरासत बचाओ. लेणी बचाओ, विरासत बचाओ. लेणी बचाओ, विरासत बचाओ. बौद्ध स्तूप बचाओ, विरासत बचाओ. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा. मी म्हणेन मुक्त करा.
महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा। महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा। महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा। लेनी बचाओ, विरासत बचाओ, लेनी बचाओ, विरासत बचाओ। बौद्ध स्तूप बचाओ, विरासत बचाओ, बौद्ध स्तूप बचाओ, विरासत बचाओ। लेनी बचाओ, विरासत बचाओ, बौद्ध स्तूप बचाओ, विरासत बचाओ। अरे निकलो बाहर मकानों से, जंग लड़ो बेईमानों से। अरे निकलो बाहर मकानों से, जंग लड़ो बेईमानों से। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। पुतळ्याने नष्ट करणाऱ्या जातीवादी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। पुतळ्याने नष्ट करणाऱ्या जातीवादी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। पुतळ्याने नष्ट करणाऱ्या जातीवादी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। बहुजन बांधवांसाठी सम्यक क्रांती हा जो चॅनल आहे याला अधिकाधिक लोकांनी सबस्क्राईब करावं, याचा सर्वाधिक प्रचार करावा, शेअर करावं आणि सोशल मीडियामध्ये बहुजन लोकांमध्ये या चॅनलचा सर्वाधिक प्रचार करावा। कारण हा जो ब्राह्मण बनिया मीडिया आहे काय आपला मीडिया नाही आहे। जेही तरुण अशा पद्धतीचे सोशल मीडिया चालवत आहे, ऑब्जेक्टिव्ह चालवत आहे, समाजाच्या जागृतीसाठी चालवत आहे, कुठलीही अपेक्षा न धरता हे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रामाणिकपणे कार्य करत आहे। आणि सम्यक क्रांती, सम्यक म्हणजे योग्य क्रांती, याचा तुम्ही समर्थन करा, याचा तुम्ही सबस्क्राईब करा, याचा प्रचार करा। नमो बुद्धाय, जय भीम।